नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, हा PTO सॉफ्ट खराब झालेला आहे, तर आपण त्याची आज बदलून टाकायचं आहे आणि त्याबद्दल आपण घेऊया टोटल माहिती. तर सर्वप्रथम तर मित्रांनो, ही मल्टीस्पीड अंडी आहे आणि आपण याच्यामध्ये ऑइल काढून घेऊया. याच्यामध्ये साधारणतः जे हे ऑइल आपल्याला ह्या अंडी साधारणतः मोटर रोटावेटरसाठी 4.5 ते 5 लिटर लागतं. खालच्या म्हणजे साधारणतः साईडला 2.5 ते 3 लिटर लागतं आणि वरती 2 लिटर लागतं. तर हे ऑइल काढून घेऊया. हे ऑइल काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला शॉफ्ट हा पुढून पाठीमागली प्लेट खोलून घ्यावी लागेल. तर सर्वप्रथम आपण ही स्पॅनरने प्लेट खोलून घेऊया. ही प्लेट खोलल्याच्यानंतर आपण हे नट काढून साईडला ठेवून देऊ. परत आपल्याला हे बसवण्यासाठी उपयुक्त येईल. याच्यामध्ये ऑइल सेल खराब होईल, तर आपण ऑइल सेल हे नवीन परत टाकूया. आता याच्यामध्ये मित्रांनो, हे 2 गेअर आहेत, एक 16 आणि 22 जाती. तर याचं आपण साईज जशी चेंज करू तसं स्पीड जादा कमी होतो. तर याच्यामध्ये आपल्याला अल्टर करण्यासाठी उपयुक्त होतं. हा इकडचा इकडे टाकला आणि म्हणजे ए आणि बी ह्या 2 साईजमध्ये, तर एचा आपण बीला आणि बीचा एला टाकला तर स्पीड जादा कमी होतो. तर मित्रांनो, आता आपण पुढून ह्यो शॉफ्ट काढण्यासाठी आपल्याला ऑइल शेल हे काढावं लागेल. तर सर्वप्रथम आता आपण हे पुढून ऑइल शेल काढून घेऊया. हे ऑइल शेल काढून घेऊया. आता हे ऑइल शेल काढल्याच्यानंतर आपण हे ऑइल शेल काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला शॉफ्ट हा पुढून पाठीमागे मारावं लागेल. तर ऑइल शेल काढणं खूप गरजेचं आहे. तर हे ऑइल शेल काढून घेतल्याच्यानंतर आता आपण ह्या पाठीमागील सर्क्लिपा काढून घ्यावं लागेल आणि ह्या सर्क्लिपा काढण्यासाठी आपल्याला आउटलेट आणि आऊट आणि इन ची पकडची गरज आहे. तर आपण याच्यामध्ये ही सर्क्लिप काढून घेऊ. तर सर्क्लिप काढण्यासाठी आपल्याला ही इन आणि आऊटच्या पकडची गरज पडते. तर ही सर्क्लिप काढून घेतली आपण आणि ही सर्क्लिप काढल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हे गेअर आपण काढून घेऊयात. तर ही सर्क्लिप काढण्यासाठी थोडासा वेळ जातो. तर आता ही सर्क्लिप काढल्याच्यानंतर आपण हा गेअर काढून घेऊ. हा गेअरने स्पीड जादा कमी होतो. तर मल्टीस्पीड गिअरबॉक्समध्ये गेअर हे 2 असतात. तर आता आपण हा गेअर काढून साईडला ठेवू. त्याच्यामध्ये हा जो काही डिस्टन आहे तो काढून घेऊया. त्याच्यानंतर अजून एक सर्क्लिप आहे, ती सर्क्लिप आपल्याला काढून घ्यावी लागेल आणि ती सर्क्लिप काढल्याच्यानंतर आता आपण ही सर्क्लिप काढून घेऊ. ही सर्क्लिप काढल्याच्यानंतर आपल्याला ऑइल शेल काढलेला आहे. तर आपल्याला शॉप पुढून पाठीमागल्या साईडला मारावं लागेल. तर आता आपण पुढून मारायला सुरुवात केल्यानंतर हा बघा व्हिडिओमध्ये दिसतो शॉप पाठीमागे येतो. हा शॉप पाठीमागे येऊ राहिला आहे हळूहळू. पुढून आपण मारताना चाप हा एकतर फळी किंवा स्क्वेअर बार असेल तर त्याने देऊया. हॅमरनेवरून मारायचं. तर त्याच्यानंतर हा शॉप पाठीमागे सरकला जातो. जसं आपण मारतो तसं शॉप बाहेर येणार. आता हा शॉप बाहेर येऊ राहिल्या, शॉप बाहेर निघू राहिलेला आहे. पुढून आपण मारतोय. तर हा शॉफ्ट काढून झाल्याच्यानंतर आपल्याला हा जो काय बेरिंगला कोन आहे, हा कोन बाहेर काढून घ्यायचा. बाहेर दाबल्यानंतर हा कोन येतो. आता हा शॉफ्ट आपण काढला. शॉफ्ट काढून घेताना सर्वप्रथमतः आपल्याला ह्या शॉफ्टच्या बेरिंग काढावं लागतील. तर ह्या बेरिंग काढण्यासाठी बेरिंग खराब झाल्या नाही पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला त्या काढावं लागतात. तर आपण त्याला सावकाश मारतो, कारण बेरिंग ह्या दोन्ही साईजच्या सेम आहे, साईज सारखी आहे. तर आता हे आपण दोन्ही साईडचं बेरिंग काढून घेऊया. आता हे बेरिंग काढून झाल्यानंतर आता हा नवीन शॉफ्ट घेतला. ह्या शॉफ्टला आपण हा दोन्ही बेरिंग बसूया. तर बेरिंग चालू आहे किंवा खराब आहे याविषयी आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर ह्या बेरिंग बसून झालेल्या आहेत. तर आता ह्या बेरिंगला आपल्याला शॉर्ट बसवण्याच्या आधी आपल्याला याला ग्रीस लावणं खूप गरजेचं आहे. ग्रीस लावल्याच्यानंतर बेरिंगची लाईफ वाढते. त्याचबरोबर ग्रीस लावल्याच्यानंतर आपण शॉफ्ट हा बरोबर आपण पुढच्या साईडनं कोण फिटिंग आहे आणि पाठीमागल्या साईडचा शॉफ्ट काढण्यासाठी काढला होता. तर आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित ग्रीस भरून घेऊया. ग्रीस भरल्याच्यानंतर हा शॉफ्ट
फिटिंग करून घेऊया। शॉफ्ट आतमध्ये बसवल्याच्या नंतर आता बेरिंग लावून कोन लावून द्यायचा। कोन लावल्याच्या नंतर ज्याप्रमाणे खुललं त्याप्रमाणे आपण बाकीची फिटिंग करायची। आता हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला मध्ये डिस्टन गेअर सर्क्लिप वगैरे व्यवस्थित बसवून द्यायची आणि परत आपल्याला ते सर्क्लिप वगैरे फिटिंग व्यवस्थित केल्याच्या नंतर आपल्याला पुढून ऑइल सेल टाकावं लागेल। तर सर्वात प्रथम तर आपण गिअर वगैरे बसवलेला आहे आणि आता महत्त्वाची गोष्ट ऑइल जर लिकेज राहायचं नसेल तर यासाठी आपल्याला ही पॅकिंग खूप गरजेची आहे आणि ही पॅकिंग आपण बसवून घ्यावी लागते। तर आपण ही पॅकिंग बसवून घेऊया। आता ऑइल सेल पुढच्या साईडने बसवून घेऊया। ऑइल सेल बसून घेताना मित्रांनो थोडंसं त्याला सावकाश मारायचं आहे। तर मित्रांनो रोटावेटर किंवा इतर अवजाराच्या माहितीसाठी असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एक लाईकने किंवा शेअरने सबस्क्राईबने आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती देता येते। धन्यवाद।